तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. जय शिवराय भावांनो, गुड मॉर्निंग. माऊली श्री स्वामी समर्थ. आज सागर भेटला आहे. सागर ऐका नको आय नको करू. सागरात आता बाईक करून जातो. प्रायव्हेट ड्युटी आहे. सागर आज बघू ओला उबर चालवणार आहे आणि प्रायव्हेट ड्युटी करणार आहे. तसं पण आज 9 सप्टेंबर आहे. ओला उबरची स्ट्राईक पण आहे. तर बघूया, पुढे व्हिडिओ बघत राहा. आता आम्ही ज्यूस पिणार आहे. पहिला सागरला पण ज्यूस पियायचा आहे. काय तुला पिणार मी ना, मी ज्यूस पिणार आहे बाबा, आवळ्याचा ज्यूस. आणि आज लुक चेंज केलं आहे काल. तर कसा दिसतोय ते पण सांगा मला कमेंटमध्ये. न्यू लुक. तर आता आपल्या ज्यूसवाल्याकडे आलो आहे. समोरच आहे. हा समोर आहे ना, त्याच्याकडे ज्यूस. आपण आता ज्यूस पिऊया. अपना एक ग्लास बना ना. आवला आवला हम आपके लिए लाए हैं एक ऐसे सब्जी का जूस जो आपके शरीर के अंदर जमी ज्यूस पिऊन घेऊया. सागर तू काय पितो ना? गाडी जवळ आलो आहे. ही सागरची गाडी आहे. MH47 BL श्री स्वामी समर्थ. अरे तिकडे माझी गाडी आहे सुंदरी आपली सिल्वर 4244 ऑरा. आणि आपला पण ऑरा एकदम अलगच आहे. कमेंट नक्की करा. चला आता 8:30ची ड्युटी आहे. अंधेरी DN नगरवरून आहे. प्रायव्हेट ड्युटी आहे, कॉर्पोरेट कालच्यासारखीच. ओके, आजचा दिवस कसा जातो आणि आजचे क्लायंट कसे आहेत बघूया. पुढे बघत राहा. आता CNG आहे की नाही पहिलं बघतो, मग CNG भरतो. आणि आता व्हिडिओ मी आजची व्हिडिओ मी उद्या अपलोड करणार, कारण टाईम नाही भेटत. घरी गेल्यावर जरा प्रॉब्लेम होतो एडिट करायला, पण कॉल येत असतात. कारण आता माझ्या भावाचं पण लग्न आहे पुढच्या महिन्यामध्ये, तर थोडे कामं चालू आहेत, त्याच्यामुळे टाईम भेटत नाही. चला, तर भावांनो गाडीमध्ये CNG खूप कमी आहे आणि कॉर्पोरेट ड्युटीला CNG लागतेच, कारण गाडी किती वेळ कोणाला साहेबाला लागेल काय माहिती नाही. तर त्याच्यामुळे बोललो पहिलं आपण CNG भरून घेऊया. आणि प्रवीणनी तर गाडी मस्त चकाचक साफ करून ठेवलेली आहे. तरी एक कपडा फिरवला मी. आणि दरवेळी इकडे ट्रॅफिकच असते CNGला, म्हणजे लाईन नसते हो. पण ठीक आहे, आता एवढी काही नाही आहे. नाही तर काल लय मोठी लाईन होती. आपण इकडे CNG भरूया, मग लोकेशन पॉईंटवर जाऊया. पुढची व्हिडिओ बघत राहा तुम्ही. पुढे व्हिडिओमध्ये अजून काय विशेष बोलावं असं वाटत नाही, कारण परत कोणाला आवडेल ना आवडेल म्हणून काय मी बोलत नाही व्हिडिओमध्ये. पण बघू, हळूहळू थोडी सवय होईल मला, त्या बोलेन. ओके, तर कसं आहे मग नवीन लुक कसा वाटतंय कमेंट नक्की करा हो. तुम्ही फक्त व्हिडिओ बघतात, कमेंट नाही कोण करत. कमेंट जरा करत जाऊ ना. कमेंट असेल तर जरा मला पण चांगलं वाटेल. चला, बघत राहा व्हिडिओ तुम्ही. आणि आता रोज व्हिडिओ आता 1 दिवसानंतर अपलोड केली जाईल, कारण टाइम खूप कमी असल्यामुळे शेड्यूल बिझी आहे आता आपला. बघत राहा व्हिडिओ. तर मित्रांनो, आज खूप ट्रॅफिक आहे आणि आज ओला उबरची स्ट्राईक पण आहे. ड्रायव्हर कॅबवाल्यांची सर्वांची स्ट्राईक आहे. आणि आज मोदीजी येणार आहेत मुंबईमध्ये. तर मोदीजीपर्यंत त्यांना हे पोचवायचं आहे की आपले वाहतूक मंत्री कसा पैसा खातात आहे. कारण गव्हर्नमेंटने जे रेट लागू केलेला आहे, वॅगनरला 28 रुपये किलोमीटर आणि सिडन कार स्विफ्ट डिझायर ऑरा वगैरे यांना 31 किलोमीटर्स आणि इर्टिगाला 34 किलोमीटर्स आहे. 34 किलोमीटर्स हे किलोमीटर लागू केलं आहे. पण हे ओला उबेर रॅपिडोवाले हे आपली मनमानी करतात. हे लोक ॲपवर ते किलोमीटर लागू देत नाहीये. परत त्यांची प्लॅटफॉर्म फी जेवढी पाहिजे तेवढी ते लुटून घेत असतात. आम्ही पण इकडे मेहनत करून गाडी घेतली आहे. कोणी कोणी किती मेहनत करून कशी गाडी घेतली आहे, कोणी दागिने हे केले आहे, कोणी गाडी स्वतःची घराचे पेपर घाण ठेवले आहेत. काही ना काहीतरी स्ट्रगल करून कोणी आपली गाडी घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आपण क्लायंट बसवणार, ते पण 400 रुपये 300 रुपये 500 रुपयामध्ये. काय रिक्षा आहे काय? टॅक्स भरायचा आहे वर्षाचं, इन्शुरन्स आहे. परत रोडवर कोणी कुठे ठोकली ते डोक्याला ताप असतो. दुनियाभरची झंझट मारी. RTOला पकडलं ते डोक्याला ताप असतो. वरून तुमची
सेफ्टी असते, तुम्हाला एकदम सुखरूप तुमच्या मंजिलीवर पोहोचायचं काम करतो आम्ही लोक. विचार करा ना तुम्ही पण जरा. तर प्लीज व्हिडिओ जेवढा शेअर करता येईल तुम्ही व्हिडिओ शेअर करा आणि ही वार्ता मोदीजीपर्यंत त्या शिंदे साहेबांपर्यंत गेली पाहिजे. कारण खरंच तुम्हाला माहिती नाही ड्रायव्हिंग लाईन किती मेहनत आहे आणि किती रिस्क आहे. आणि ते मेहनत आणि रिस्कला पैसा नाही तर काय मजा काय. बघा ट्रॅफिक पण खूप आहे आता. दाखवतो तुम्हाला. हे आहे पठाणवाडी ब्रिजची ट्रॅफिक आणि मला जायचंय JB नगरला. एवढी खराब ट्रॅफिक जाम झाली आहे ना. 8:30 पर्यंत मला पोहोचायचं आणि वाजले 8:10. काय पोचणार आता काय माहिती. चला बघत राहा व्हिडिओ तुम्ही, पुढे कंटिन्यू करतो. साईराम भावांनो, तर आपण लोकेशन पॉइंटवर आलो आहे. JB नगर एपेक्स हॉटेल नाव आहे. इथे हॉटेल आहे, वेटिंग करतो आहे. बघू आता क्लायंट किती आणि कसे आहेत क्लायंट बघूया. छोटी क्लिप काढेन कारण प्रायव्हेट ड्युटी असल्यामुळे क्लिप कधी कधी काढता येत नाही, परमिशन घ्यायला लागते. तर आज आहे गुरुवार. ओम साईराम सर्वांना. बघू पुढच्या शनिवार नाही तर रविवार परत शिर्डी जाण्याचा चान्स भेटेल. जर कोणाला शनिवार रविवार आउट स्टेशन ट्रिप असेल कोणाची तर सांगा नक्कीच. माझ्यासोबत यूट्यूब व्हिडिओ आपण बनवून ब्लॉग बनवूया आणि अपलोड करूया. जर कोण इंटरेस्टेड असेल तर त्यांनी मला कॉल करत जावा. शनिवार रविवार आउट स्टेशन. छोटी गाडी पाहिजे, छोटी गाडी पण आहे आपल्याकडे, मोठी गाडी पण आहे, इर्टिगा पण आहे, इनोवा आहे, मोठी 12 सीटर पण गाडी आहे, 15 सीटर पण गाडी भेटेल, 21 सीटर, 18 सीटर किंवा त्याच्यापेक्षा मोठी गाडी पाहिजे असेल 50 सीटर ती पण गाडी लागेल तर सांगा. आपलं ट्रॅव्हल्स आहे अद्विक टूर्स अँड ट्रॅव्हल्स माझ्या मुलाच्या नावाने. आणि आता तुम्ही समजत असेल याच्याकडे एवढ्या गाड्या कशा काही. माझ्याकडे गाड्या नाहीत पण माझे सर्व फ्रेंड सर्कलमध्ये आहेत तर ते आपण रेंटेड करून वगैरे आपण करू शकतो. ओके. आम्ही माझा मोठेपणा करत नाही. आत्ताच यूट्यूब चॅनल बनवायला लागला आणि लगेच याची ट्रॅव्हल्स एवढा मोठा खोलला, एवढ्या गाड्या कुठे याच्याकडे. काही लोकांच्या विचार येणार डोक्यामध्ये, त्यांच्यासाठी आधीच सांगून ठेवतोय. मोठा बिटा अजून झालं नाही, होईन लवकरच होईन. वेट अँड वॉच. तर जरा पुढची व्हिडिओ बघत राहा तुम्ही. क्लायंट आले आहेत, त्यांनी 2 गाड्या बुक केल्या आहे, एक क्रिस्टा आणि एक ओरा. आपल्या गाडीमध्ये 3 जण बसतील, बाकीचे तिकडे बसतील. सगळे कोट बीट घालून मस्त पैकी आहेत. BKCला घेऊन आलोय क्लायंटला. बँक ऑफ बडोदा बिल्डिंगमध्ये गेलेत ते लोक आणि आता मी BKCच्या पार्किंगमध्ये आहे. लय मोठी पार्किंग आहे, फ्री पार्किंग आहे. आता बघू क्लायंटला इकडनं डायरेक्ट एअरपोर्टलाच जायचं आहे. त्यांना मग एअरपोर्टला सोडायचं, मग आपली ड्युटी संपली. जास्त काय ट्रॅव्हल्स नाही आहे इथे आज, कुठे फिरायचं नाही तर मग बेस्ट आहे. बघत जावा. क्लायंटची शूट पण करेन मी, छोटी व्हिडिओ काढेन. तर वाजले आहे 6:30. एअरपोर्टला ड्रॉप केलं मी क्लायंट लोकांना. व्हिडिओ काही काढायला भेटली नाही कारण भरपूर ट्रॅफिक होता. BKCवरून निघताना ट्रॅफिक भरपूर होतं तरी शॉर्टकट मारून आलो. तर आता एअरपोर्टला त्यांना मी ड्रॉप केला. तर आता चाललो मलाडला. प्रवीणला गाडी द्यायची आहे, ती पण CNG भरून. त्याला पण उशीर झालाय. सागर तर घरी गेलाय कारण आज ओलावरचा स्ट्राईक पण होता तरी त्यांनी थोडाफार धंदा केला, गेला घरी. तर बोलतो आता मला तर रिक्षानीच जायला लागणार आहे. तर आपण भेटूया घरी जाऊन. पुढे घरी जातो मग ब्लॉग एंड करतो. So cute puppies. Fortuner car. क्यूट आहेत किती. कसे डोकावून बघतात गाडीमधून. आपण आता मलाडला आलो आहे. 7:20 झालेलं आहे. प्रवीण आहे, ह्याचं नाव प्रवीण आहे, नाला सोपाऱ्याला राहतो. नाईटला गाडी हा चालवतो.
माझा मित्र आहे प्रवीण. हाय कर. हा बघ समोर बघ. दादा याला गाडी दिलेलीच आहे. CNG भरली आम्ही. आता मला हायवेला सोडेल. मग तिकडनं मी घरी जाईन रिक्षाने. मग घरी गेल्यावर आपण परत आदूला भेटू आणि ब्लॉगचा एंड करू. आज रिक्षाला भरपूर लाईन होती. तर चालत आज चाललो आहे घरी. चालत आज असं फील होत आहे की बाईक नाही, माझी बाईक मिक्स करतोय मी माझी एक्सपल्स. जाऊन दे, भरपूर टायमाने चालण्याचा एक्सपिरियन्स घेऊया. जेव्हापासून गाड्या आल्या तेव्हापासून गाडीमधूनच फिरायची सवय झाली आहे. आज कोण मित्र पण भेटला ना रिक्षावाला ओळखीचा, त्याच्यामुळे चालतच चाललोय. तर भावांनो घरी आलो. खडी मिशीनपर्यंत चालत आलो. तिकडनं माझा एक मित्र भेटला सागर. रिक्षाने त्याच्या आलो. 5वी सीट बसून घरी आलो. आंघोळ केली, फ्रेश झालो आणि आता चार्जिंगला लावतो मोबाईल. चार्जिंग पण नाही आहे. चार्जिंग फुल करतो आणि मग थोड्या वेळाने बाहेर जातो. पोपटांचं खायचं पण आणलं नाही मी, ते पण आणायचं आहे. बघू, थोड्याने फ्रेश होतो आणि मग जातो. तर आज आहे 365 डेज मधला 4था दिवस. चांगला गेला आहे. फक्त येताना देवानी जरा तर चला भेटूया पुन्हा उद्या नव्याने. आणि जर कोण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघतायत पण तुम्ही लाईक नाही करत आहे तर लाईक करत जावा. माझ्या मेहनतीवर पाणी फिरू नका कृपया करून. जय शिवराय. माऊली. श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा भेटू उद्या नव्याने 5वा दिवस. साईराम.